मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते। त्यांनी तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन विकास कामांची पाहणी केली। भवानी मंडपातल्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि ऐतिहासिक स्तंभाचंही त्यांनी अनावरण केलं। मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचीही त्यांनी पाहणी केली। तुळजापूर मंदिर विकास आराखड्याच्या कामाला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे आणि त्यासाठी प्राधान्यानं निधी दिला जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं। हे मंदिर जागतिक दर्जाचं धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना स्थानिकांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली। एक अतिशय चांगला विकास आराखडा आपण तयार केलेला आहे। मंदिराचं काम देखील चालू झालेलं आहे। राणा जगजीत सिंगजी यांनी स्वतः त्याच्यामध्ये खूप चांगलं लक्ष घातलेलं आहे। मला अपेक्षा आहे की पुढच्या 2 वर्षांमध्ये याचा पूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा सगळा परिसर आपल्याला पाहायला मिळेल। आराखड्याला मंजुरीच आहे, त्यात काही टेक्निकल गोष्टी आता फक्त अंतर्भूत करायच्या, तेवढा झालं की सगळी मंजुरी होणार आहे। पण त्याची वाट न पाहता आम्ही तात्काळ जी महत्त्वाची कामं आहेत त्याच्याकरता पैसा रिलीज करतो। तुळजापूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरणही केलं। यावेळी भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर इथं विठू माऊली आणि रखुमाईचं दर्शन घेतलं। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आषाढीपर्यंत पूर्ण करणार असल्याचं फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं। पंढरपूर मार्गिकेचं काम सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहोत आणि ज्यांची जमीन संपादित केली जाणार आहे त्यांना सरकारकडून योग्य मोबदला दिला जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं।